morning, students. Today we are going to discuss the poem Where the Mind is Without Fear, written by रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म हा कलकत्त्याला झाला होता. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर was born in Calcutta on 7th May 1861. ओके. मग आपण हे देखील अभ्यासलं होतं की रवींद्रनाथ टागोर वॉज अ ड्रामॅटिस्ट. ही वॉज अ ड्रामॅटिस्ट, पोएट, नॉवलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर अँड एज्युकेशनिस्ट. ओके. टागोर wrote in बेंगॉली लँग्वेज. ते काय होते, त्यांनी मुख्यतः बेंगॉली लँग्वेजमध्ये त्यांचं लिखाण केलं आहे. ओके. बट लेटर ट्रान्सलेटेड हिज बेंगॉली पोएम्स इनटू इंग्लिश. ठीक आहे. हिज गीतांजली, त्यांची जी पोएट्री कलेक्शन होतं त्याचं नाव आहे गीतांजली. हिज गीतांजली गॉट द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1913. 1913 मध्ये त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला काय भेटलं होतं, नोबेल प्राइज. द प्रेझेंट पोयम वॉज ऑल्सो रिटन इन बेंगॉली. ही जी कविता आहे, कुठली कविता, वेअर द माइंड इज विदाउट फिअर, ही कविता देखील बेंगॉलीमध्ये लिहिण्यात आलेली होती. अंडर द टायटल प्रार्थना. ठीक आहे. तर ओरिजिनल जे शीर्षक होतं या पोयमचं ते होतं प्रार्थना. वेअर द माइंड इज विदाउट फिअर वॉज ओरिजिनली रिटन इन बेंगॉली लँग्वेज. ओके. and it was written under the title of प्रार्थना. प्रार्थना मीन्स प्रेयर आहे ना, आपण प्रेयर करतो दररोज, तीच काय असते, प्रार्थना. पण ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना थोडी वेगळी आहे. ठीक आहे. वेअर द माइंड इज विदाउट फिअर इज अ प्रेयर. ओके. बट दिस प्रेयर इज मेड टू गॉड. ही देवाला केलेली एक प्रार्थना आहे. ठीक आहे. लेटर ऑन टागोर ट्रान्सलेटेड द पोयम इनटू इंग्लिश. ठीक आहे. ही जी पोयम होती ती सुरुवातीला बेंगॉली लँग्वेजमध्ये पब्लिश झाली होती आणि त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः या पोयमचं ट्रान्सलेशन हे इंग्लिशमध्ये केलं आणि त्या पोयमला त्यांनी गीतांजली काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट केलं. ठीक आहे. टागोर हिमसेल्फ ट्रान्सलेटेड द पोयम इनटू इंग्लिश and the poem was included as the poem number 35 in his गीतांजली. ठीक आहे. जर तुम्ही गीतांजली हा काव्यसंग्रह अभ्यासला तर त्याच्यामध्ये पोयम नंबर 35 जी आहे ती पोयम नंबर 35 काय आहे, ही पोयम आहे वेअर द माइंड इज विदाउट फिअर, जी ओरिजिनली बेंगॉली लँग्वेजमध्ये लिहिण्यात आली होती आणि नंतर टागोर यांनी काय केलं, तिचं रूपांतर केलं स्वतः कशामध्ये, इंग्लिशमध्ये केलं. तिथं त्यांनी काय केलं, ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलं. ठीक आहे. समजलं सर्वांना. वेन धिस पोयम वॉज रिटन, म्हणजे जेव्हा ही कविता लिहिण्यात आली होती तेव्हा काय, वेन धिस पोयम वॉज रिटन इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आहे ना. तुम्हाला माहीत आहे की आपला भारत देश हा इंग्रजाच्या गुलामगिरीमध्ये होता. ठीक आहे. आता गुलामगिरी म्हटलं की काय असतं, स्वातंत्र्य नसतं, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला गव्हर्नमेंटवर टीका करता येत नाही, तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी किंवा हक्कासाठी काय करता येत नाही, स्ट्रगल करता येत नाही किंवा फाईट करता येत नाही. म्हणजे ती काय असते, एक प्रकारची हुकुमशाही असतं ज्याच्यामध्ये जनतेचे हक्क अधिकार काय होतात, सर्व ते लोक काय करतात, त्याचं दमन करतात. तर तशाच प्रकारे 150 वर्ष या भारतावर इंग्रजांनी राज्य केलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपला देश हा गुलाम होता आणि त्या गुलामीनंतर
जेव्हा कधी हा देश स्वतंत्र होणार तेव्हा तो देश कसा असेल, त्या नव्या देशाचं एक स्वप्न गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितेमधून इथं रंगवलं आहे. ठीक आहे. नव्या देशाचं काय त्यांनी म्हटलं आहे, एक स्वप्न. सो when the poem was written, India was under the British rule. Okay, people were waiting for freedom from the British rule, and the poem is written in the form of a prayer to God. कशासाठी? For a true freedom for his country. त्याच्या देशाच्या खऱ्याखुऱ्या अशा स्वातंत्र्यासाठी. म्हणजे नुसतं देश स्वतंत्र झाला असं नाही, तर देश कसा हवा त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असलं पाहिजे, लोकांना बोलण्याची मुभा असली पाहिजे, लोकांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे, लोकांनी नियमांचं पालन केलं पाहिजे, लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होता कामा नये. तर असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर कवी यांनी काय म्हटलं याच्यामध्ये की ही इज टॉकिंग अबाउट अ न्यू इंडिया, द इंडिया ऑफ हिज ड्रीम. ठीक आहे. इन द पोयम टागोर शोज हिज ओन आयडिया ऑफ रियल फ्रीडम. खरं फ्रीडम काय असते, रियल फ्रीडम काय असते याच्याबद्दल इथं कवी आता बोलत आहे. कुठं? या पोयममध्ये. इन द पोयम वेअर द माइंड इज विदाउट फिअर. ठीक आहे. तर आता आपण पोयम वाचायला सुरुवात करू. ठीक आहे. Where the mind is without fear, where the mind is without fear and the head is held high. याचा अर्थ काय आहे? जिथं मन हे भयमुक्त आहे. ठीक आहे. and the head is held high म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, जिथं लोकांमध्ये काय आहे, सेल्फ रिस्पेक्टची भावना आहे, लोक जिथं फिअरलेस आहे, निर्भय आहे. ठीक आहे. सो द पोएट रवींद्रनाथ टागोर इज टॉकिंग अबाउट अ न्यू इंडिया. दिस न्यू इंडिया इज द इंडिया ऑफ हिज ड्रीम. He says that the new India or the India of his dream will be a different nation. Okay. He prays to God for the people of new India. He prays to God that the people of new India would soon become free. नव्या भारताचे लोक काय झाले पाहिजे, लवकरात लवकर मुक्त झाले पाहिजे. त्यांना काय भेटलं पाहिजे, त्यांना फ्रीडम भेटलं पाहिजे. ठीक आहे. ही सेड दॅट द पीपल ऑफ न्यू इंडिया शुड बी फ्री फ्रॉम एनी फिअर ऑफ क्रुअल्टी, क्रूरता, ऑर फोर्स किंवा अन्याय किंवा दुसऱ्याची जाचक शक्ती. ओके. द पोएट सेज दॅट एव्हरी पर्सन इन दिस न्यू नेशन, every man in this new nation, every woman in this new nation, every child in this new nation has his or her head held high in self-respect. It means every person in India should have self-respect. आहे ना, प्रत्येकाला आवश्यक आहे सेल्फ रिस्पेक्ट. आहे ना, प्रत्येक जण स्वतःप्रती त्यांनी काय ठेवली पाहिजे, सेल्फ रिस्पेक्ट. प्रत्येकाचा इथं काय झाला पाहिजे, सन्मान. देअर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन. व्हॉट इज डिस्क्रिमिनेशन? भेदभाव. तो हा आहे, तो हा आहे, त्याचा रिस्पेक्ट करायचा नाही. तर अशा प्रकारची कुठलीही भावना लोकांमध्ये नसो. एव्हरी पर्सन शुड बी रिस्पेक्टेड. ईच अँड एव्हरी पर्सन शुड हॅव self-respect. They should be fearless, they should be free, and this is how Tagore wants a true free country where every person should be fearless and have self-respect. Now you may be wondering why Tagore has demanded to God these ideas, the idea of self-respect and also the idea of
fearlessness. People should be fearless and people should have self respect. ठीक आहे. तर काय झालं, ब्रिटिश काळामध्ये भारतीय लोकांना ते काय म्हणायचे की इंडियन काय आहेत, एक इन्फेरियर कम्युनिटी आहे. व्हॉट इज इन्फेरियर कम्युनिटी? दुय्यम दर्जाचे लोक किंवा दुय्यम दर्जाचा समाज जो मागासलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की ब्रिटिश लोक जे आहेत ते भारतीय लोकांची रिस्पेक्ट नाही करायचे. पीपल ऑफ इंडिया वेर नॉट रिस्पेक्टेड बाय द ब्रिटिश पीपल. ओके. And therefore people of India were always disrespected. So Tagore has that particular opinion in his mind that when India would become free, people should have self-respect. They should have self-respect. They should respect their own being as well, and secondly they should be fearless. आहे ना. ब्रिटिश काळामध्ये काय झालं होतं तुम्हाला माहीत आहे, सर्वांना माहीत असेल. ब्रिटिश काळामध्ये लोक हे घाबरले होते. कुणाला? ब्रिटिश लोकांना. पीपल वेअर अफ्रेड ऑफ ब्रिटिश पीपल. वाय? बिकॉज ब्रिटिश पीपल, ब्रिटिश रूलर्स वेअर ऑप्रेसिव्ह. ठीक आहे. दे वेअर अनजस्ट. they did a lot of injustice with people, so people were always afraid of their रूलर्स. आहे ना, जे सत्ताधारी लोक होते त्यांना लोक नेहमी घाबरलेले होते त्या काळामध्ये. पण आता मात्र when India would become a free nation according to the opinion of Rabindranath Tagore. Okay, when India would become a free nation, people would not have any fear. लोकांमध्ये कुठलीही फिअरची भावना नसणार. People will be fearless. They should have self-respect. This is the meaning of the line. Which line? Where the mind is without fear and the head is held high. Okay. Second ओळ बघा आता. ते काय म्हणतात? Where knowledge is free, where the mind is without fear and the head is held high. Where knowledge is free. What does it mean? याचा अर्थ काय आहे की इन इंडिया, इन प्री इंडिपेंडेंट इंडिया, नॉलेज वॉज नॉट फ्री. ओके. नॉलेज वॉज द राईट ऑफ हँडफुल ऑफ पीपल, हाय कास्ट पीपल. आहे ना. भारतामध्ये काय होती? कास्ट सिस्टीम. ठीक आहे. मग त्या कास्ट सिस्टीममध्ये काय व्हायचं की जे लोक जे आहेत, जे खालच्या जातीमध्ये आहेत, त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज प्राप्त करण्याचा अधिकार त्या वेळच्या व्यवस्थेने दिलेला नव्हता. सो हिअर टागोर इज टार्गेटिंग इनडायरेक्टली द कास्ट सिस्टीम. ते काय म्हणतात की नॉलेज शुड बी फ्री. Knowledge should not be the right. Knowledge should not be the personal property of a handful of Indians. ठीक है. So the poet has a dream of a nation where education must be made available to all. Education is not limited to few handfuls. ठीक है. He dreams of such a new Indian nation where knowledge would be free. जिथे ज्ञान काय असेल? मुक्त असेल. ज्ञानावर कुठल्याही एका विशिष्ट कम्युनिटीचा अधिकार नसेल. जसं काय होतं प्री इंडिपेंडेंट इंडियामध्ये फक्त उच्च जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता, खालच्या जातींना मात्र तो अधिकार नव्हता. तर तशा प्रकारची कुठलीही व्यवस्था या नव्या भारतामध्ये नसू दे. दॅट वॉज अ प्रेयर मेड टू गॉड बाय रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. जेव्हा जेव्हा ही पोयम मी वाचतो, रीड करतो, तेव्हा माझ्या मनामध्ये दुसऱ्या एका पोयमबद्दलची अचानक आठवण येते. ती पोयम कुठली आहे? तुम्हाला परिचयाची असेल. ती पोयम आहे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. ठीक आहे. ती पोयम देखील काय आहे, एक प्रेयर आहे. कुणाला केली आहे, देवाला. ही पोयम देखील काय आहे, एक प्रेयर आहे. कुणाला केलेली आहे, देवाला. ठीक आहे. दुसरं, त्या पोयममध्ये काय आहे, त्या पोयममध्ये देखील एका नव्या भारताची संकल्पना त्यांनी मांडली आहे. कोणी, तुकडोजी महाराजांनी. इथं देखील काय आहे, एका नव्या भारताची संकल्पना यांनी इथं मांडली आहे की भारत असा असलं पाहिजे. म्हणजे दोनही पोयम कशा आहेत, बोथ द पोयम्स आर कंपॅरेटिव्हली सिमिलर, सेम आहेत, एकसारख्या वाटतात. तसंच इथं आहे, वेअर नॉलेज इज फ्री, पोएट काय म्हणतो आहे की ही वॉन्ट्स अ न्यू इंडिया वेअर knowledge should not be the personal right or personal property of handful of people. ठीक है. Education should not be given only to the upper classes in new nation, but all should have right to get education in free India. All must get education and all must get free education. ठीक है. मोरओव्हर, इतकंच नाही तर चिल्ड्रन शुड लर्न फ्रीली इन नेचर. काय केलं पाहिजे मुलांनी, निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. ओके. अँड ऑल्सो इन द वर्ल्ड अराउंड दॅम, आणि त्यांच्या भोवती जे जग आहे त्या भोवतालच्या जगाचा समावेश ह्या त्या नवीन शिक्षणामध्ये व्हायला हवा. द वर्ल्ड अराउंड दॅम should be included into the new education that people of newly freed India would get after independence. Okay. In new nation, children should not be forced to learn some fixed and preset lessons. आहे ना, तुम्ही बघितले याच्यामध्ये की टागोर did not like school education in Calcutta. आहे ना, आपण बघितलं आहे टागोर यांच्या जीवनावरील प्रस्तावनेमध्ये की टागोर डिड नॉट लाईक स्कूल एज्युकेशन्स इन कॅलकत्ता. ही कॉल इट काय, लाईक पनिशमेंट इन अंदमान अँड निकोबार. जसं काय ते शिक्षण म्हणजे काय आहे, अंदमान आणि निकोबारमधल्या त्याला शिक्षेप्रमाणे ते शिक्षण होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं कुठलंही शिक्षण नव्या भारतामध्ये असू नये, आहे ना. आणि म्हणून ते म्हणतात की चिल्ड्रन शुड नॉट बी फोर्स टू लर्न सम फिक्स अँड प्रीसेट लेसन्स. अँड दिस इज रवींद्रनाथ टागोर्स ग्रेट आयडिया ऑफ एज्युकेशन. पुन्हा एकदा पहा, पोएट सेज दॅट in new India, education should not be the right of a handful of people. Okay. Education should be given to each and every person. Each and every human being should get education. ठीक है. Education should not be given only to the upper classes in the new nation. It should be given to everyone in new India, and everyone should get free education and free knowledge. Okay. Children should learn in nature and also in the world around them. We should not force children to learn some fixed and preset lessons. This is Rabindranath Tagore's great idea of education. पुन्हा एकदा पहा, where the mind is without fear and the head is held high and where knowledge is free. हा आहे या ओळीचा अर्थ. कुठली ओळ, की ज्ञान कसं असलं पाहिजे, मुक्त असलं पाहिजे. ज्ञानावर कुठल्याही एका विशिष्ट कम्युनिटीचा हक्क अधिकार असता कामा नये. सो दिस इज रवींद्रनाथ टागोर्स आयडिया ऑफ न्यू एज्युकेशन. ओके.